तुमच्या मिक्स हिरव्या पालेभाज्यांच्या सूपमधील भाज्या आणि त्यामधून मिळणारी महत्त्वाची जीवनसत्त्वे विटॅमिन्स खालीलप्रमाणे आहेत. भाज्यांनुसार मिळणारी जीवनसत्त्वे: पालक, स्पिनच, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फॉलिक ॲसिड. मेथी, फेनुग्रीक, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स. पुदिना, मिंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स. कोथिंबीर, कॉरिएंडर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए. कांदापात, ग्रीन ऑनियन, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए. जीवनसत्त्वे आणि त्यांचे शरीराला होणारे फायदे: व्हिटॅमिन ए डोळ्याची नजर सुधारते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते, त्वचेला तजेलदार बनवते. व्हिटॅमिन सी शरीराची जखम लवकर भरण्यास मदत करते, संसर्गापासून इन्फेक्शन बचाव करते, लोहाचे आयर्न शोषण वाढवते. व्हिटॅमिन के हाडाची घनता वाढवून ती मजबूत करते, शरीराला इजा झाल्यास रक्त गोठण्यास ब्लड क्लोटिंग मदत करते. बी कॉम्प्लेक्स, फोलेट, बी9 शरीरात नवीन पेशी आणि रक्त तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अतिरिक्त पोषण मूल्ये: या सूपमधून जीवनसत्वाव्यतिरिक्त लोह, आयर्न, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळते, जे पचनक्रिया उत्तम ठेवते. तुम्हाला या सूप बनवायची सोपी रेसिपी हवी आहे का? की सूप वजन कमी करण्यासाठी कसे फायदेशीर ठरते याबद्दल माहिती हवी आहे का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी शैलेश रमेश अपसिंगेकर. आज आपणास हिरव्या पालेभाज्यांचे सूप याबद्दल मराठीतून माहिती सांगणार आहे. माझे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचे सूप शरीराला कसे प्रोटीन देते याबद्दल मी माहिती सांगणार आहे. हिरव्या पालेभाज्यांचे सूप शरीराला ऊर्जा, मुबलक जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिनरल्स पुरवणारे एक उत्तम आरोग्यवर्धक पेय आहे. अनेकदा लहान मुले किंवा मोठे लोक जेवणात पालेभाज्या खाण्यास नकार देतात वा नाक मुरडतात. अशा वेळी पालक, मेथी, शेपू किंवा कोबी यासारख्या भाज्यांचे सूप बनवून देणे हा एक चवदार आणि पौष्टिक पर्याय ठरतो. हिरव्या पालेभाज्यांच्या सूपचे मानवी शरीरासाठी असणारे विविध आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे आहेत. 1. रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिन दूर करणे. पालेभाज्यांमध्ये, विशेषतः पालकमध्ये लोह, आयर्न आणि फॉलिक ॲसिड मोठ्या प्रमाणावर असते. सूपच्या नियमित सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि ॲनिमियासारख्या आजारापासून संरक्षण होते. 2. पचनास हलके आणि फायदेशीर सूप हे द्रव रूपात लिक्विड असल्यामुळे ते पचायला अत्यंत हलके असते. पालेभाज्यांमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ, फायबर असतात, जे शरीरातील पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशन त्रास कमी करतात. 3. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत. हिरव्या पालेभाज्यांच्या सूपमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे सूप प्यायल्याने पोट लवकर भरते आणि वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 4. रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी उत्तम. यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए आणि सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी बळकट करतात. सूपमधील अँटीऑक्सिडंटमध्ये रक्ताचे शुद्धीकरण होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक, ग्लो मिळते. 5. डोळ्याचे आरोग्य.
राखणे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि जेक्सेस्टिन सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक डोळ्याचे विविध आजारांपासून रक्षण करतात आणि दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतात. सूप बनवताना आणि घेताना घ्यायची काळजी. भाज्या स्वच्छ धुणे. पालेभाज्यांवर माती आणि कीटकनाशके असण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या मीठ किंवा हळदीच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्याव्यात. जास्त वेळ शिजू नये. भाज्या जास्त वेळ शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वाचे पोषक घटक नष्ट होतात. लहान मुलांसाठी उत्तम. भाज्यांची चव आवडत नसलेल्या मुलांना सूपमध्ये थोडे आले, काळी मिरी किंवा लिंबाचा रस घालून दिल्यास ते आवडीनं पितात. तुम्हाला विशिष्ट कोणत्या पालेभाज्यांची, उदाहरणार्थ पालक मेथी सूप बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्यायची आहे का? किंवा पालक, मेथी, कोथिंबीर, पुदिना असे कांदापात असे सूपची माहिती घ्यायची आहे का? आणि असे सूपची माहिती पाहिजे असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.